योजना के पैसे कोड ऑफ कंडक्ट में नहीं अटकने चाहिए, इसलिए अक्टूबर के पैसे, नवंबर के पैसे भी हमने अक्टूबर में दे दिए। अभी आपको मैं कहता हूँ, नवंबर 20 को चुनाव है, 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम दिसंबर के पैसे देंगे, क्योंकि हमारी नीयत साफ है। हम देने वाले हैं, लेने वाले नहीं। आज किसी ने कहा ऐसे थोड़ी पैसे बांटते, क्या ये क्या हमारी पिताजी की प्रॉपर्टी है क्या? ये पैसे क्या हमारे हैं? ये जनता के पैसे हैं, ये जनता को ही देने चाहिए। पूछो वो मेरी लाडली बहना को क्या गरीबी है उनकी, ये 1,500 महीने के उनके कितने मददगार हो रहे हैं। मैं भी एक गरीब परिवार से, मैं किसान परिवार से हूँ, मैं किसान का बेटा हूँ, मैं गरीब परिवार से आया हूँ। गरीबी मैंने देखी है। मेरी माँ कैसे घर चलाती थी, कैसे फीस भरती थी, कैसे दूध के पैसे बिल भरते, कैसे राशन, कैसे क्या, ये सब चलाते वक्त तो मैंने देखा है। मेरी पत्नी मेरा कैसे घर चलाती थी। तब मैंने सोचा था, जब मेरे पास ये कांग्रेस महाविकास आघाड़ी ने लोकसभा में फेक नैरेटिव फैलाया, संविधान बदलेंगे, बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान बदलेंगे, रिजर्वेशन खत्म करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, डराया धमकाया। लेकिन अभी महाराष्ट्र की जनता बहुत समझदार हो चुकी है, सजग हुई है। बहना जो है, मैंने कहा है कि हम सिर्फ 1500 रुपये तक सीमित नहीं रहेंगे, आशीर्वाद मिले तो हम बढ़ाएंगे और बढ़ाएंगे। मेरी बहनाओं को लखपति बनाने का हमारा सपना है। ये देने वाली सरकार है, ये मेरा चॅलेंज है और हम करके दिखाएंगे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये जमा झाले आहेत, परंतु बऱ्याच महिलांचे अजूनही प्रश्न आहेत की आम्हाला 7.5 किंवा काहीच पैसे आले नाहीत। तर या महिलांचे पैसे का आले नाहीत किंवा ह्या महिलांचे पैसे कधी येणार आणि मुख्यमंत्र्यांनी आता सांगितल्याप्रमाणे डिसेंबरचे पैसे कधी येणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत आणि कोणत्या महिलांना येणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत। तसेच दिवाळीचा बोनस सुद्धा कोणत्या महिलांना येणार किंवा येणारच नाही का किंवा येणारच आहे का याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून इन डिटेल पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे कोणाकोणाला 7,500 रुपये अजूनही जमा झाले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला 7,500 रुपये अजूनही जमा झाले नाहीत। त्यातील बऱ्याच महिलांना 4,500 रुपये जमा झाले आहेत, परंतु 3,000 अजूनही जमा झाले नाहीत। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की ज्यांचे पैसे अजूनही जमा व्हायचे राहिले आहेत ते आचारसंहितेमुळे स्थगिती दिली आहे, परंतु 20 नोव्हेंबरला आपल्या निवडणुका आहेत। या निवडणुका झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा रिझल्ट आहे आणि त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा कशा पद्धतीने होणार आहेत तर डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। ज्यांना आतापर्यंत 4,500 मिळाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत किंवा ज्यांना 1 रुपया मिळणार नाही आणि त्या स्क्रुटिनीच्या नियमामध्ये सुद्धा बसत आहेत तर अशा महिलांना 7,500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे बऱ्याच अशा महिला आहेत की अजूनही 1 रुपयाही आलेला नाही। अशा महिलांच्या खात्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि पुढची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबतची। डिसेंबरचा हप्ता जो मिळणार आहे तो महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरमध्येच आम्ही जमा करणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच सांगितले आहे। तर तुम्ही लाईव्ह ऐकलंच असेल की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये 20 तारखेनंतर आणि नोव्हेंबरच्या
30 तारखेच्या आतमध्ये जमा केला जाणार आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्येच जो डिसेंबरचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे आणि राहिलेल्या महिलांचे जे पैसे राहिले आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरमध्ये जमा केले हे जाणार आहेत. आता दिवाळीच्या बोनस संदर्भात कोणतंही अजूनही अपडेट आले नाही. बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत किंवा न्यूज आहेत की दिवाळीचा बोनस लाडक्या बहिणींना मिळणार, परंतु अशी कोणतेही शासकीय माहिती संदर्भात असे कोठेही नाही की लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस मिळणार. आतापर्यंत माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी अनेक वेळा सभा घेतल्या, अनेक ठिकाणी सभा लाईव्ह घेतल्या, परंतु त्यांनी एकाही सभेत असे सांगितले नाही की दिवाळीचा बोनस ही लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. आणि आता तर दिवाळी झालीच आहे, दिवाळीचा बोनस सुद्धा या संदर्भात खूप गॅरंटी कमी आहे. कारण कोणत्याही शासकीय माहितीनुसार दिवाळीच्या बोनस संदर्भात कोणतेही काही वार्ता करण्यात आलेली नाही. असेच न्यूज चॅनलवरती किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती अफवा आहेत ह्या की दिवाळीचा बोनस लाडक्या बहिणींना मिळणार, परंतु असे कोणतेही शासकीय GR नाही किंवा शासकीय माहिती नाही किंवा एखाद्या नेत्याने शासकीय एखादी घोषणा केली आहे असेही नाही. त्यामुळे दिवाळीचा बोनस लाडक्या बहिणींना मिळणार हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. जर दिवाळीच्या बोनस संदर्भात तुमचे गैरसमज असतील तर ती अफवा आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी डिसेंबर महिन्याचे पैसे येणार हे फिक्स सांगितले आहे. लाईव्ह आहेत, डिसेंबर महिन्याचे अतिरिक्त पैसे आम्ही नोव्हेंबरमध्ये सोडू असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे. हे अतिरिक्त पैसे कधी येणार तर 23 नोव्हेंबर नंतर. म्हणजे 23 नोव्हेंबर नंतर का तर 23 नोव्हेंबरच्या नंतर रिझल्ट लागणार आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्येच आम्ही डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत असे मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह सांगितले आहे. बऱ्याच महिलांचे 7,500 रुपये अजूनही आले नाहीत, म्हणजे त्यांना एकही रुपया आला नाही. अशा महिलांना महत्त्वाची सूचना म्हणजे त्यांनी एक चेक करा की तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमामध्ये बसत आहात का. त्यामध्ये कोणता नियम आहे तर सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे शासनाच्या या आधीच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही रुपया मिळणार नाही. त्यामुळे आधी ते चेक करा आणि मगच विचार करा लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयाचा. कारण जर तुम्ही या अगोदर 1,500 रुपयाच्या सरकारच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे पैसे हे मिळणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा नियम आहे तो म्हणजे आधार लिंकिंग. जर तुमचं आधार लिंकिंग असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत का. जर तुमचं आधार लिंकिंग नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपले पैसे हे डायरेक्ट DBT मार्फत हे आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि जर तुमचा DBTचा स्टेटस ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. सो तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता DBT तुमचा ॲक्टिव्ह आहे किंवा नाही. याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहू शकता. तरच तुमचे जर DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आणि कोणत्या बँकेचं ॲक्टिव्ह आहे हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवर कसे पाहायचे हे पोस्ट केले आहे ते सुद्धा पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल तुमच्या कोणत्या बँकेत तुमचे पैसे हे जमा होत आहेत. सो मैत्रिणींनो, हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी.